नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मनोहर देशमुख या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण आज पाहणार आहोत TET परीक्षेसाठी संभाव्य प्रश्न इतिहास व नागरिकशास्त्र इयत्ता 6वी धडा 7वा मौर्यकालीन भारत या धड्यावरती आपण 25 MCQ प्रश्न पाहणार आहोत. तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तर चला तर पाहूया. मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली? 1. अशोक, 2. चंद्रगुप्त मौर्य, 3. बिंदुसार. बरोबर उत्तर चंद्रगुप्त मौर्य. ग्रीक सिकंदर भारतात केव्हा आला? इसवी सन पूर्व 326, इसवी सन पूर्व 400, इसवी सन पूर्व 200. बरोबर उत्तर इसवी सन पूर्व 326. सिकंदरने भारतात प्रवेश कोणत्या नदीतून केला? 1 नंबर गंगा, 2 यमुना, 3 सिंधू. बरोबर उत्तर सिंधू. प्रश्न क्रमांक 3. सिकंदर कुठपर्यंत पोहोचला होता? 1 नंबर गंगा नदी, 2 नंबर पंजाब, 3 नंबर दिल्ली. पंजाब. बरोबर उत्तर पंजाब. सिकंदरचा मृत्यू कुठे झाला? 1 भारत, 2 ग्रीस, 3 बॅबिलॉन. बरोबर उत्तर बॅबिलॉन. मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली? 1 नंबर अशोक, 2 नंबर बिंदुसार, 3 नंबर चंद्रगुप्त मौर्य. बरोबर उत्तर चंद्रगुप्त मौर्य. प्रश्न क्रमांक 7. चंद्रगुप्त मौर्याने कोणाचा पराभव केला? 1 नंबर सिकंदर, 2 नंबर धनानंद, 3 नंबर अशोक. बरोबर उत्तर धनानंद. प्रश्न क्रमांक 8. चंद्रगुप्त मौर्याचा गुरु कोण होता? 1 नंबर कालिदास, 2 नंबर चाणक्य, 3 नंबर आर्यभट्ट. बरोबर उत्तर चाणक्य. प्रश्न क्रमांक 9. सेल्युकस निकेटर कोण होता? 1 नंबर मौर्य राजा, 2 नंबर ग्रीक सेनापती, 3 नंबर कवी. बरोबर उत्तर ग्रीक सेनापती. प्रश्न क्रमांक 10. सेल्युकस निकेटरचा पराभव कोणी केला? 1 नंबर अशोक, 2 नंबर चंद्रगुप्त मौर्य, 3 नंबर बिंदुसार. बरोबर उत्तर चंद्रगुप्त मौर्य. प्रश्न क्रमांक 11. इंडिका ग्रंथ कोणी लिहिला? 1 नंबर कालिदास, 2 नंबर मेगास्थनीज, 3 नंबर चाणक्य.
बरोबर उत्तर मेघास्थानीच. प्रश्न क्रमांक 12. मेघास्थानीज कोणाच्या दरबारात होता? 1 नंबर अशोक, 2 नंबर बिंदुसार, 3 नंबर चंद्रगुप्त मौर्य. बरोबर उत्तर चंद्रगुप्त मौर्य. बिंदुसार कोणाचा मुलगा होता? 1 नंबर अशोक, 2 नंबर चंद्रगुप्त मौर्य, 3 नंबर धनानंद. बरोबर उत्तर चंद्रगुप्त मौर्य. अशोक सम्राट कोणत्या वंशाचा होता? गुप्त, 2 नंबर मौर्य, 3 नंबर चोल. बरोबर उत्तर मौर्य. बॅबिलोन हे ठिकाण कोणत्या देशात आहे? 1 इराण, 2 इराक, 3 चीन. उत्तर इराक. सारनाथ येथील अशोक स्तंभावर किती सिंह आहेत? 1 नंबर 3, 2 नंबर 4, 3 नंबर 5. चार. सम्राट अशोकाने कोणता धर्म स्वीकारला? 1 नंबर बौद्ध, 2 नंबर ख्रिश्चन, 3 नंबर हिंदू. बरोबर उत्तर बौद्ध. सम्राट अशोकाच्या मुलाचे नाव काय आहे? वीरेंद्र, 2 नंबर राजेंद्र, 3 नंबर महेंद्र. बरोबर उत्तर महेंद्र. सम्राट अशोकाने कोणत्या युद्धानंतर बौद्ध धर्म स्वीकारला? 1 नंबर पानिपतचं युद्ध, 2 नंबर कलिंगचं युद्ध, 3 नंबर प्लासीची लढाई. प्रश्न क्रमांक 20. मौर्य साम्राज्याची राजधानी कोणती होती? 1 नंबर उज्जैन, 2 नंबर तक्षशिला, 3 नंबर पाटलीपुत्र. बरोबर उत्तर पाटलीपुत्र. प्रश्न क्रमांक 21. अशोकाने शिलालेख कोणत्या लिपीत लिहिला आहे? देवनागरी, ब्राह्मी आणि पारसी. बरोबर उत्तर ब्राह्मी. प्रश्न क्रमांक 22. मौर्य साम्राज्याची प्रशासकीय विभागणी किती विभागात केली? 2, 4 आणि 6. बरोबर उत्तर 4. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी कोणता प्रांत दक्षिण विभागात येत होता? 1 तक्षशिला, 2 उज्जैन, 3 सुवर्णगिरी. बरोबर उत्तर सुवर्णगिरी. भारताचा राष्ट्रीय प्रतीक सिंहस्तंभ कुठून घेतले आहे? 1 अजिंठा, 2 सांची, 3 सारनाथ.
बरोबर उत्तर सारनाथ. अंक 25. सम्राट अशोकाच्या काळात लोककल्याणासाठी काय केले गेले? 1 नंबर कर वाढवले, 2 नंबर रस्ते व विहिरी बांधल्या आणि 3 नंबर युद्ध केली. रस्ते व विहिरी केल्या. आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या मित्रमंडळींना पाठवा.